संग्रामपूर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा, शेती पिकांचे मोठे नुकसान, निवाणा येथे मंडप उडण्याची घटना टळली। संग्रामपूर तालुक्यात 19 मार्च रोजी अचानक झालेल्या अवकाळी पावसाळ्यासह जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। गहू, ज्वारी, मक्का, कांदा यासह संत्रा व केळी या पिकांनाही या आपत्तीचा फटका बसला आहे। अनेक ठिकाणी उभी पिके आडवी पडून जमीनदोस्त झाली आहे। आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि सततच्या नापिकीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर या नव्या संकटाने आणखीनच ताण वाढवला आहे। काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे। रुधाना, वकाना, अकोली, सावळा, निवाणा, बावनबीर, टुनकी, लाडनापूर, सोनाळा, पळशीझाशी, पात्रुडा, चांगेफळ खुर्द, चांगेफळ बुजुर्ग तसेच इतर गावांमध्ये या वादळाचा पावसाचा मोठा फटका बसला आहे। अनेक शेतांमध्ये उभी पिके कोसळल्याने काढणीस आलेला गहू, कांदा व हरभरा यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नुकसानांचे प्रमाण गंभीर असल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान निवाणा येथे सुरू असलेले श्रीमद भागवत कथेच्या मंडपाला देखील वादळी वाऱ्याचा फटका बसला। जोरदार वाऱ्यांमुळे मंडप उडून जाण्याची वेळ आली होती, मात्र स्थानिक नागरिक व उपस्थित मुलांनी प्रसंगावधान राखत मंडपाचे खांब पकडून ठेवले, त्यामुळे दुर्घटना टळली। या आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी शासनाने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे। युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर।